हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल बॉन्ड रीते गोल. मी मिहिर सोलकर. आणि मी विकास जाधव. आज आम्ही डिस्कस करणार आहोत प्रीमियर लीगचे स्कोर्स. लाईक युनायटेडची आज मॅच झाली. युनायटेडची मॅच होती आज टॉटनम बरोबर. सो इट वॉज लाईक की कॅरिकचा फोर्थ गेम होता. एक्सपेक्ट म्हणजे एवढं एक्सपेक्ट नाही केलेलं की कॅरिकच्या अंडर आपण एवढे चांगले खेळू. लाईक इट्स कॅरिक बॉल मॅजिक आय विल से की आपण आता फोर्थ गेम इन अ रो आपण जिंकलो आहे. सो ओव्हरऑल गेममध्ये मला म्हणजे प्रॉपर बॅलन्स वाटला सगळं. स्टार्टिंगला थोडासा टॉटनमने 20 मिनिट्स थोडा डॉमिनेट केलं, पोझिशन ठेवलेलं. पण नंतर थोडं बोलतात हम्म. ना, की ब्रुनोस मॅजिक, लाईक ब्रुनोने थोडंसं हे केलं. इव्हन तो सेट पीसवरून जो एम्बुबोने जो गोल मारला, इट वॉज अ फॅन्टॅस्टिक गोल. आणि नंतर मग सेकंड हाफमध्ये परत त्याने पण एक कन्व्हर्ट केला. सो ओव्हरऑल बॅलन्स गेम होता. आणि थोडं लास्टला सेस्कोला थोडे चान्स होते. तो बरी करू शकला असता गेम. बट त्याने मिस केला. पण ठीक आहे, ओव्हरऑल मस्त गेम होता. आणि आय एम होपिंग फॉर द गुड फ्युचर लाईक अंडर कॅरिक. लाईक थोडी मजा येते आता गेम बघायला. तुला काय वाटतं? हम्म. राईट 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 हे बरोबर बोललास हं. की थोडी मजा येते गेम बघायला. बिकॉज जे एरिक टेनहॅगच्या अंडरमध्ये, ओले सोने सोल्सारच्या अंडरमध्ये जे आपण टॉर्चर झालेलो, लिटरली झोपलेलो मॅच बघताना. हां, ऍटलिस्ट ती ती गोष्ट आता नसते. आपण मॅन सिटी हां, हां. वरनं ती कॅरिकचा गेम बघितला, म्हणजे मॅनेजरल टॅक्टिक्स बघितले. प्रॉपर असे पासिंग वगैरे बिल्डअप असतात. दोन्ही पण फ्लँक्स मध्ये क्रिएटिव्हिटी असते. मेन तर आज कुन्हा वगैरे पण कुठून कुठून शॉट घेत होता. बट मीन्स बघायला जर मजा येत होती की हा बाबा, अरे हे 2008 2009 वाले युनायटेड अशी जरा वाटत होते आणि जरा कॉम्पिटेटिव्ह असते. आर्सेनल मध्ये जी जिंकलो ती वाली मॅच, फुलहॅम बरोबर जे आपण 2-2 होते त्याच्यावरनं परत आपण एक थर्ड गोल मारला. दॅट वॉज लाईक ब्रिलियंट. आणि आजची जर मॅच आपण बघायला गेलो तर कॅसेमिरोवर जो जो त्याला जो ऍडव्हान्टेज भेटला, जे रोमेरोने चुकी केली, हं, फाऊल, रेड कार्ड भेटला, इट वॉज लाईक हं. 10 वर्सेस 11. आणि मॅच तिथेच असा एंड होत होता. पण तरी पण आपण मागच्या टाइम पासून बघितलंय, एव्हर्टन सारखी साईड 10 मेन बरोबर पण ओल्ड ट्रॅफर्ड वर येऊन ते लोक डिफेंड करून जातात. तो थोडीशी अशी भीती तर होती की अरे आज काय कदाचित असं तर नाही व्हायला पाहिजे करून. पण लकीली हं, इट वॉज, लकीली नाही, सगळ्यांनी खूपच मेहनत घेतली. मेन तर आपला कॅसेमिरो भाईसाहेब, जेव्हापासून त्याने सांगितलं 4च हं. महिने तेव्हापासून भाई बोलतात ना एकदम भारी खेळतोय. ब्रुनो तर ऑब्व्हियसली आपला प्राईम प्ले मॅड मेकर. हां. हा, प्राईम मॅड्रिड. कॅसेमिरो इज लाईक प्राईम मॅड्रिड नाव. ठीक आहे. पण हां. जेवढा येस, पण येस. म्हणजे ॲज अ टीम एफर्ट दिसते. अँड आय एम होपिंग की असेच हे लोकं खेळत जातील. जे आपले बेंच वगैरे पण आहेत त्या लोकांना पण थोडा टाइम भेटला आज. जसे की उगाटे, हं. मग झक्सी अँड ऑल. सो वी आर होपिंग रिअली बेस्ट फॉर देम. अँड ते बोलतात ना की येस. अजून एक जिंकलो की त्या बिचाराला त्याला केस कापायला पण भेटेल. सो सो वी आर रिअली होपिंग की ती पण एक येस. गोष्ट होऊन जाऊ. हा, तर तेच. सो सो मला पण ते वाटतं, की आता नेक्स्ट मॅच वेस्ट हॅम बरोबर आहे, 5th गेम. सो इट विल बी आयकॉनिक, की आपण मॅच जिंकलो आणि मग तो हेअर कट करणार आहे तो ऑन लाईव्ह. सो इट्स हा, लाईक बोलतात ना, फॅन फॅन मुवमेंट असणार एक. असा फॅन मुवमेंट म्हणजे अजून कुठे बघितला नाही असं आहे. सो मला तर इट असं इज लाईक पाहिजे ना इंटरेस्टिंग. की आणि मला त्याला एक हा हा, मला मला तर असं पाहिजे ना की त्याला ना असं ओल्ड ट्रॅफर्ड मध्ये जसंच वेस्ट हॅम बरोबर जिंकलो, फुल टाइम विसल मारली की त्याला पहिले मध्ये बसवा त्या ह्याच्यामध्ये फील्ड मध्ये. आणि त्याच्या केस का येस, येस, येस. बिचाराने सिरियसली. खूप आणि तो खूप स्ट्रगल केलेला कॅरिकला बोला आहे. केस कापायला. येस. सिरियसली. म्हणजे एक मी नोटीस केलं जेव्हापासून कॅरिक आलाय ना, इट्स लाईक की थोडे आपल्या आर्सेनल बरोबरचा गेम बघ किंवा फुलहॅम बरोबरचा गेम बघ, आपण थोडा फॉर्गी टाईम एन्जॉय केलाय, की त्या टाईममध्ये गोल्स राईट. मारलेत लास्ट मोमेंटला आणि आपण जिंकलोय. सो तो एक येस, म्हणतात ना येस. 2008 त्या टाईमचा एरा परत आल्यासारखा फील होतंय. आणि मजा येते आता गेम बघायला. सो होप करतो की हाच फॉर्म कंटिन्यू राहील. आणि तू बघशील ना, आता चॅम्पियन्स लीगचा तर आपण कंटेंडर आहोत स्पॉटसाठी. बट जर सपोज ॲस्टन विला आणि
आर्सेनल म्हण किंवा सिटी म्हण थोडे परफॉर्मन्स लाईक हरतील मॅच किंवा ड्रॉ होतील तर एक चान्स पण आहे, आउटसाईड चान्स मला वाटतं की फेरीटेल की आपण टायटलसाठी पण फाईट करू. सो बट थोडं कसं आहे की पॉइंट गॅप थोडा जास्त आहे, तर आय एम लाईक की ठीक आहे, बघू. होपिंग फॉर द बेस्ट, बट आय एम म्हणजे मला तसं वाटतं हा टायटलचा आता सध्या तर आर्सेनलचाच आहे. बघूया आता तेही काय करतात त्यावेळेला. ते एकदा लास्ट आय गेस 2024 और 23 नॉट आय एम शुअर, तेव्हा पण असं एक होतं की आर्सेनल 9 पॉईंट क्लिअर्स होती आणि ते लोक 3 मॅच हरलेले, काहीतरी 2 मॅच हरलेली, एक ड्रॉ झालेली आणि त्यानंतर मग सिटीला चान्स भेटलेला. सो काय सांगू शकत नाही, हम्म. दे कॅन बॉटल, बट ठीक आहे, मजा येते बघायला. इट्स होप. बरोबर. सो येस. मित्रांनो, असेच तुमच्यासाठी आम्ही अजून फुटबॉलचे पण रिव्ह्यू घेऊन येत राहू. सो स्टे ट्यून अँड लाईक शेअर सबस्क्राईब. बाउंड्री ते गोल.